हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि मराठी ही आपली महाराष्ट्रीयन भाषा आहे। मराठी ही आपली महाराष्ट्रीयन भाषा आहे, हिंदी ही राष्ट्रभाषा आहे। तर हिंदीला पहिले प्राधान्य म्हणजे हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे मराठी आपली महाराष्ट्रीयन भाषा आहे। तर महाराष्ट्रामध्ये मराठी चालली पाहिजे, त्याला विरोध करता कामा नये। मी मराठी माणसं असल्यामुळे आम्ही महाराष्ट्रात राहणारे आहोत प्रामुख्याने, आणि मराठी हे आमची मातृभाषा आहे। त्यामुळे आम्हाला हिंदी भाषेचा विरोध आहे, आम्ही त्याचा निषेध करतो। आणि ठाकरे बंधूंनी जो निर्णय घेतला तो दोन्ही बंधूंनी एकत्र निर्णय घेतल्यामुळे तो आम्हाला मान्य आहे। दोघं भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्र राजकारणात बदल घडू शकते। दोघा भावांनी एकत्र यावं हे महाराष्ट्राच्या जनतेची इच्छाच आहे। पहिली गोष्ट, मराठी भाषा ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे। मराठी भाषा ही तर असलीच पाहिजे, आणि हिंदी ही सुद्धा राष्ट्राची भाषा आहे। आणि राष्ट्राची भाषा महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला ही भाषा अनिवार्य करायला पाहिजे। या ठिकाणी मनसे आणि उद्धव सेना एकत्र आलेली आहे, ते एकत्र राहिले पाहिजे, लढले पाहिजे, त्याविषयी मी पॉझिटिव्ह आहे। परंतु मराठी भाषा व्यतिरिक्त जर राष्ट्रीय भाषा या ठिकाणी शालेय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना शिकवल्या जात असेल तर ते शिकवल्या गेली पाहिजे, या मताची मी सहमत आहे। कारण एक भाषा या ठिकाणी विद्यार्थ्यांना, लोकांना अधिक अवगतच होत आहे, ही एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटते। प्रश्न केला की हिंदी हे सक्तीची आहे की नाही आहे, तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये बाबासाहेबांनी सर्वांना सारखे अधिकार दिलेले आहेत। प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र आहे की तो कोणती भाषा बोलणार आहे भारतामध्ये। आणि भारतामध्ये सर्वत्र प्रत्येक 100 किलोमीटरला भाषा चेंज आहे, तर तो प्रत्येक व्यक्तीवर डिपेंड आहे की तो कोणती भाषा बोलत आहे। आणि राहिलं ठाकरे बंधूंचं, तर पक्ष आणि नेता हे त्यांच्या फायद्यासाठी हे वेगळे होतात, आणि त्यांचा जर फायदा असेल तर ते एकत्र येतात, मग ते भाऊ असो की शत्रू असो। कोणाचंच भलं होणार नाही, एकत्र येऊत का आणखीन फाटोत, कारण भाषावाद करताच येत नाही। देशासाठी बाकीचे वाद चालतच नाहीत, भाषावाद, प्रांतवाद, जातीयवाद। राज्यघटनेच्या माध्यमातून हे वाद आपल्याला मिटवावे लागतील आणि एकत्र आपल्याला चालावं लागेल। भाषेचं नाव सांगून मोठेपण मारता येत नाही।